तुमचा 1,500 कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय ना, तो झालाय ना, मी म्हणतोय ना, दिसतंय ना, आम्ही कुठं ना करतोय त्याला, हा दिसतोय नाही का झालाय का? सर तुम्ही एक मिनिट सगळ्यांचा आहे, आम्ही म्हणत नाही, 120 जनता जी आहे ना त्या सगळ्यांचा राम आहे, रामाव सगळ्यांची आम्ही म्हणत भाजपा किंवा विरोधक सगळे म्हणतात, आम्ही अजिबात नाही. त्यामुळे रामाचा विषय करून साहेबांनी वापर करणं पण मला 12 बलुतेदारांसाठी कर्ज योजना आणली, एक लाखाचे कर्ज, ऐका ना, 1 लाखाचं कर्ज हे सगळ्यांना सँक्शन व्हायला लागलं. आज मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठीच दिल्या जात आहेत. आता मला सांगा, ठीक आहे ना, मी आता यांनी आरोप केले म्हणून मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. प्रेक्षकांनो नमस्कार. राज्यात सध्या ज्या घोटाळ्याची चर्चा होते तो घोटाळा अर्थात TDR घोटाळा, आणि हा TDR घोटाळा झाला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. आणि या घोटाळ्यासंदर्भामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. खरं तर नेमका TDR घोटाळा काय आहे, नेमका कशा पद्धतीने TDR घोटाळा झालेला आहे, या संदर्भामध्ये आज आपण आपला आवाजच्या या स्टुडिओमध्ये चर्चासत्र आयोजित केलेले आहे. या चर्चासत्रामध्ये आपल्या समवेत सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक मारुती भापकर, यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषारजी कामटे, यासोबत भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते राजू दुर्गे, यासोबत आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतनजी बेंद्रे, हे सर्व मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम माझा प्रश्न मारुती भापकर यांना आहे. 2 पत्रकार परिषद झालेले आहेत, दुर्गेजींनी मांडलेली चौकशीची मागणी करणारे दोन्ही पत्रकार परिषद जो आरोप प्रत्यारोप करण्यात आलेला आहे, या 1500 कोटी रुपयाच्या TDR घोटाळ्यामध्ये या ठिकाणी फक्त प्रशासकीय किंवा शेखरसिंह हेच जबाबदार आहे असं बोललं जात आहे. परंतु या सगळ्या प्रकरणात तुम्हाला कुठे राजकीय वास वाटतोय का, काही राजकीय वरद असतंय का, की फक्त प्रशासनात कुठेतरी मरळे खाते, तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम आपण या संवेदनशील विषयावरती आणि शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण जी चर्चा घडवली त्याबद्दल आपला आवाज आणि आपल्या संपादक म्हणून आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2017च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुका या शहरामध्ये होत असताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे सर्वासर्वे देवेंद्र फडणवीस असतील किंवा विनोद तावडे असतील, महाजन साहेब असतील, सर्व त्यांचे वरिष्ठ नेते या शहरात आले आणि अतिशय सुंदर त्यांनी प्रचार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षाच्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिट्टा लोकांसमोर मांडला आणि भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू अशा प्रकारचं अभिवचन भारतीय जनता पक्षाने या शहरातल्या नागरिकांना दिलं. त्यानंतर यांचे नगरसेवक जे काही 3-4 नगरसेवक होते, 10-11 नगरसेवक, त्याचे 77 नगरसेवक आले आणि प्रचंड बहुमत भारतीय जनता पक्षाला पिंपरी चिंचवडकरांनी विश्वास टाकून ते बहुमत दिलं. हे बहुमत दिल्यानंतर यांचा जर 5 वर्षाचा कार्यकालाचा कालाचिट्टा जर काढला तर मी अगदी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की राष्ट्रवादीच्या काळातही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या भांडलो. त्यांच्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं मुळीच मत नाही, त्यांच्या काळातही भ्रष्टाचार होता. मात्र अगदी सुरुवातीच्या दिवसापासून 5 वर्षाचा कार्यकाल संपेपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार, त्याच्या कित्येक पट राष्ट्रवादीच्या कित्येक पट अधिक भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाच्या काळात झाला, ही वस्तुस्थिती आहे. हे जो काही प्रकरण आहे, वाकडचं प्रकरण, तुम्ही मला प्रश्न विचारला की हे केवळ प्रशासनाचंच पाप आहे का, याच्यात राजकीय काही संबंध आहे की नाही, तर मला राजाभाऊला हेच सांगायचं आहे की मागच्या 2 वर्षापासून या महानगरपालिकेत प्रशासक आहे आणि प्रशासक राज चालू असताना सत्तेमध्ये वर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि अजितदादांची सत्ता आहे. म्हणजे एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार हे 3 नेते वर त्या ठिकाणी सत्ता चालवतात आणि जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थेवरती, बऱ्याचशा संस्थेवरती प्रशासक राज चालू आहे. पिंपरी महापालिकेमध्ये जवळपास 2 वर्ष उलटून गेलेलं आहे, प्रशासक म्हणून कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. या महानगरपालिकेमध्ये आत्ता जे कामकाज राजाभाऊ चाललेलं आहे त्याचा पूर्णपणे कंट्रोल एकनाथ शिंदेचे प्रतिनिधी म्हणून खासदार श्रीरंगप्पा बारणे करतायत आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय महेशदादा
लांडगे आमदार आणि माननीय अश्विनीताई जगताप, पूर्वी लक्ष्मण भाऊ होते, आता अश्विनीताई आहेत त्यांच्या पत्नी, यांच्या माध्यमातून ज्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय राजवट चाललेली आहे, हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. कुठलाही विषय असू द्या, कुठलाही परदेश साहेब, त्याच्यावरती माननीय श्रीरंगाप्पा बारणे त्याच्यामध्ये महानगरपालिके स्थानिक पातळीवरती अतिशय बारीक लक्ष, भाऊंचं निधन झाल्यानंतर तर अधिकच त्यांचा त्यामध्ये वावर सुरू झालेला आहे. आणि महेशदादांचं तर पूर्णपणे महानगरपालिका तेच चालवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे, जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग हे सगळं असताना हा जो काही प्रकार घडतोय हा असाच आयुक्त करू शकतात का? बरं, हे जे हा जो विभाग आहे, संबंधित विभाग, हा थेट एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत हा येणारा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही भ्रष्टाचार घडलेला आहे त्याच्यामध्ये आता तुषार कामटेंनी सांगितलं त्याचा रेट DSR नुसार 26,680 असायला हवा, तो 65,000पेक्षा अधिकचा देण्यात आला. जवळपास 1,500 कोटीचं त्याच्यामध्ये गैरप्रकार झालाय असं स्पष्ट दिसतंय सगळीकडं. मग त्याच्यामध्ये ते पळवाट शोधतायत आयुक्तांनी आणि त्यांच्या प्रशासनाने एक प्रेस घेतलेली आहे. त्यांनी सगळं त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय की 6, 7 आणि 8 3 दिवसात TDR देऊन मोकळे झाले आणि एका दिवसात खोदाई झाली आणि लगेच TDR दिला. हे सगळे प्रकार जे आहेत हे सगळे आश्चर्यचकित करणारे आहेत. मात्र हे सगळं होत असताना हे सगळं केलंय, हे जरी सगळं झालेलं असलं तरी याच्यावरती आयुक्त म्हणून केवळ आयुक्त हे करू शकत नाहीत. तर या महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिका कंट्रोल करतात, माझी त्याच्या पुढची राजाभाऊ माहिती, या विषयाच्या संदर्भात खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि आमदारांनी पण तक्रारी दिलेल्या आहेत. पण त्यांनी बाकीच्या गोष्टी लगेच प्रेसला देतात, ते पत्रकार, याची प्रेसला यांनी काहीच वाच्यता केलेली नाही. आयुक्त शेखर सिंग जे आहेत ते छोट्या छोट्या जरी प्रकल्प असला, काही कार्यक्रम असला तरी लगेच पत्रकार परिषद घेतात आणि ते प्रसिद्धीला देतात. याच्यामध्ये एवढी गुप्तता का पाळण्यात आली? एवढी गुप्तता ठेवण्यात आली की आपल्या शहराचे खासदार, आपल्या शहराचे 3 आमदार, 1 विधान परिषदेचे आमदार, 4 आमदार असताना काँग्रेसचे नागपूरचे विजय वडगट्टीवारांना हा विषय मांडायला लागला. ही शोकांतिका आहे. तुम्ही बाकीच्या विषयांवर सगळ्या मांडता, एवढा मोठा विषय असावरती काय बोलत नाही. आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की हे जे TDR प्रकरण आहे, साहेब TDR प्रकरण म्हणजे काय आहे राजाभाऊला माहीत नाही का? तुषार भाऊला माहीत नाही का? सगळे राजकीय नेते बहुतांशी बिल्डर आहेत, सगळे TDR व्यवसायात आहेत, सगळे TDR किंग आहेत. सगळ्याच या शहराचं राजकारण TDRच्याच अवतीभोवती फिरतंय आता सगळं. आणि म्हणून हे सगळं जे चाललेलं आहे, हा प्रकार एक आहे, हे अनेक प्रकरण आहेत. तुषार भाऊ, राजा भाऊ, TDR नोंदणी वहीच गायब आहे, वहीच गायब आहे. ती जे TDR प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत ते 50% आसपास बोगस TDR प्रमाणपत्र आहेत. आणि ही जर सगळी चौकशी झाली ना प्रामाणिकपणे तर अतिशय विदारक चित्र होईल. आणि याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे व्यवहार आहेत, करोडो रुपयाचे व्यवहार आहेत असा प्रतिवाद केला जातो राजाभाऊ, तुषार भाऊ, की हे जे प्रकरण आहे यांचा जर या जावडेकरांचा TDR बाजारात आला तर हे जे काय तुमचे आता झोपडपट्टीचे चाललेत ना TDR, त्याचे दर खाली येणार असा प्रतिवाद केला जातोय. कदाचित ते खरंही असेल, माझं काही त्याच्याबद्दल मत नाही. पण हे जे प्रकरण आहे वाकडचं, याच्यामध्ये दराची जी तफावत आहे, 12 प्रकरणामध्ये 26,000चा दर दिलाय आणि याच्यात 65,000चा दिलाय. तर हे जे आहे ना, ही पूर्णपणे हे फसले त्याच्यात, हे चुकीचं काम झाले, गैरप्रकार यात झालाय. आणि याची सर्वस्व जबाबदारी हिथले सत्ताधारी म्हणून हिथला कारभार पाहणारे जे राज्यकर्ते आहेत यांच्यावर पण तेवढीच येते जेवढी आयुक्त शेखर सिंगवर येते, उपसंचालक जे गायकवाड म्हणून आहेत त्यांच्यावर येते. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं, त्यांनी घेतलेल्या सगळ्या निर्णयांची चौकशी होणं, TDR नोंदवहीची चौकशी होणं, आत्तापर्यंत जे TDR वाटप झालेत त्याच्यात काय बोगस आहे ते सगळ्या बोगसची चौकशी होणं
आणि ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना योग्य पनिशमेंट होणं ही खऱ्या अर्थानं मागणी. आम्ही विरोधी पक्षवाले तर ओरडतोय तर राजाभाऊ साहेब, तुम्ही सत्तेत असणारे लोक आहात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारचा केंद्रातली तुमची डरकाळी आहे. हिथं भय आणि भ्रष्टाचार मुक्त करू असं शहर पातळीवर तुमचं बोलणं आहे. त्याला शब्दाला कृतीची जोड देऊन इथल्या भ्रष्ट कारभाऱ्यांना योग्य धडा शिकवणं हे सत्ताधारी पक्ष म्हणून, केंद्रीय पातळी म्हणून, राज्य पातळी म्हणून तुमची आहे. ईडी तुमच्याकडे आहे, सीबीआय तुमच्याकडे आहे, CID तुमच्याकडे आहे. या सगळ्या यंत्रणा लावून या महानगरपालिकेतल्या हे जे काही मोठे सगळे भ्रष्टाचारी आहेत त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे आणि ती कारवाई तुम्ही करून घेतली पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो साहेब, विजय वडगट्टीवारांनी हा विषय विधिमंडळात मांडला राजाभाऊ, त्याच्यावर एक ओळीचं उत्तर कुठल्याही मंत्रालयाच्या माध्यमातून त्याच्यावरती लेखी दिलं गेलं नाही. यातच आपण समजून जा की तुमची आणि तुमच्या पक्षाची आणि तुमच्या विचारधारेची मानसिकता काय आहे. हे प्रकरण पुन्हा एकदा रपारपा करायचं, याच्यात जे वरपर्यंत सगळं जातंय त्याला पाठीशी घालायचे अशीच त्यातनं मनशा व्यक्त होते. वाईट याचं वाटतंय की या शहरातला करदाता नागरिक जो आहे, पिंपरी चिंचवडकर नागरिक म्हणून जो आहे, जो या ठिकाणचा टॅक्स पेड करतो आणि जर त्यांनी टॅक्स पेड केला आणि हे असे चोऱ्या व्हायला लागल्या, भ्रष्टाचार व्हायला लागला तर प्रेक्षकाचे तिपटीत दर वाढतात. जर कर थाकला तर त्याच्या घरासमोर डफलं वाजवलं जातं, तिथं त्याला बेइज्जत केलं जातं, औषध उपचार नीट मिळत नाहीत, उपचार नीट मिळत नाहीत. हे सगळे परिणाम या शहराच्या करदात्या नागरिकांना हे जे काही भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होतात त्याचा विनियोग योग्य कामाकरता होत नाही आणि त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात. जोपर्यंत जनता जागी होत नाही, जनता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही, सत्ताधारी कुणी असू द्यात, काँग्रेस राष्ट्रवादीचे असू द्यात, भाजप शिवसेनेचे असू द्यात, नाही तर आपवाले पुढे आले तर ते असू द्यात, जे येतील सत्तेत त्यांना जाब विचारणं हे करदाता नागरिक म्हणून जोपर्यंत हे कर्तव्य पार पाडलं जात नाही तोपर्यंत याला प्रतिबंध येणार नाही. आणि म्हणून शहराच्या करदात्या नागरिकांना माझी विनंती आहे की सत्ताधाऱ्यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्यात, विधिमंडळाच्या निवडणुका असू द्यात किंवा लोकसभेच्या निवडणुका असू द्यात, या सत्ताधाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे, हिसाब विचारला पाहिजे, तर आणि तरच यांच्या सुधारणा होईल. अन्यथा तुम्ही अशाच पद्धतीने लुटले जाल, तुमचा दिवसा ढवळ्या खिसा कापला जाईल, तुमच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडा घातला जाईल. जी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहात, आपले 4 आमदार या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी आहेत जे आता अधिवेशनामध्ये बसलेले आहेत, त्यांनी या शब्दावरती विषय सुद्धा काढलेला नाही. खरं तर पहिल्यांदा तुमचं आभार आणि अभिनंदन, कारण तुम्ही अत्यंत चांगल्या विषयावर या ठिकाणी आम्हाला चर्चेला बोलवलं. आणि ज्या पद्धतीनं आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष यांनी ज्या सविस्तरपणे हा विषय आपल्यापुढे मांडला, सांगितला, खरं तर अत्यंत भयानक प्रकारे हा, म्हणजे अशा पद्धतीनं जर का महापालिकेचे पैसे जर लुटले जात असतील तर जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत, मला माहीत नाही नेमकं कोण कोण याच्यामध्ये, पण जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आणि आम्ही त्या प्रकारे मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार देखील आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. दुर्दैवानं या अधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या काही प्रकारचं काम चाललं आहे ते काही कौतुकास्पद आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, निवडणुका नसल्यामुळं, तिथं नगरसेवक नसल्यामुळं या अधिकारी लोकांचं अत्यंत फावलं आहे, अत्यंत म्हणजे भयान परिस्थिती आहे. ते काय करतात तेच मालक झाले, तेच सगळं काही, म्हणजे आपण कुठं कुठं लक्ष ठेवणार आहे, तेच सभा, स्टँडिंगची सभा घेतात, तेच महासभा घेतात, याच्यात कुणाला इन्व्हॉल्व करत नाही. माझी तर तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, आपला आवाजच्या माध्यमातून विनंती असेल, मागणी ही की जसं प्रभागाच्या सभांना नागरिकांना इन्व्हाइट केलं जातं ना, नागरिकांना बसवून त्या प्रभागाच्या सभा दर 15 दिवसाला एक घेतली जाते, त्याचप्रमाणे जोपर्यंत प्रशासक आहे
तोपर्यंत इथंही स्टँडिंगची सभा नागरिकांना इन्व्हॉल्व करून आणि महासभासुद्धा नागरिकांना इन्व्हॉल्व करूनच घेतली गेली पाहिजे, तरच या गोष्टींवर अंकुश येईल. नाही तर याला कुणीही, आमच्यापैकी कुणी, सगळ्यांची इच्छा आहे की असं होऊ नये, परंतु तरी देखील कुणीही थांबवू शकणार नाही असं मला वाटतं. दुर्गेजी, हा विषय गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. याच्यात तुम्ही सांगताय की चौकशी झाली पाहिजे, परंतु मूळ मुद्दा जो या ठिकाणी मांडला जातोय की पत्रकार परिषद घेतली राष्ट्रवादी काँग्रेसने, पत्रकार परिषद घेतली आम आदमी पार्टीने, तुम्ही म्हणताय की आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत, तुम्ही सत्तेतले आहात, परंतु अद्यापही तुमच्याकडे साधा एक कागदी घोडाही नाचवण्यात आला नाही की जेणेकरून ती चौकशी व्हावी. मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही याचा सखोल अभ्यास करून व्यवस्थितरित्या सगळं हे करूनच आम्ही मागणी करणार आहोत. मी जाहीररित्या तुमच्या चॅनलवर सांगतो की आम्ही मागणी करणार आहोत, तर 100% त्या मागणीला कुठेतरी व्यवस्थितपणा असला पाहिजे. आता चेतनजी आरोप करतात, आम्ही काय ते नाकारतोय, काही घडलंय ते घडलंय, आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आरोप करतात, जे घडलंय ते घडलंयच ना, परंतु याचे व्यवस्थितरित्या अभ्यास करून व्यवस्थितरित्या याची मांडणी करूनच आम्ही ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि याच्यात चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित जे आरोपी असतील किंवा जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे आम्ही भाजप म्हणून जाहीररित्या तुम्हाला सांगतोय. तुषारजी, ज्या पद्धतीने भापकर साहेबांनी या ठिकाणी सगळे आरोप केलेले आहेत, तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून निवडून आलात, नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात. हा केवळ TDRचा एक घोटाळा आहे, कारण याच्या आधी आपण जर का पाहिले तर लँड माफिया समोर आले, टँकर माफिया समोर आले, आणि भापकर साहेबांनी तो मुद्दा मांडलाय की याच्यामध्ये TDR माफिया समोर येत आहेत आणि खूप मोठा हा शहरात सगळ्यात मोठा घोटाळा आहे. याबद्दल आपण काय सांगाल? मगाशी राजा भाऊने सांगितलं, राजेश पाटील सुद्धा होते, पण राजेश पाटील हे महाविकास आघाडीचं प्रशासन असताना तिथं आयुक्त होते. भाजपचं प्रशासन आल्यावर शेखर सिंग आलेत आणि राजेश पाटलांची बदली झालेली आहे. जसं तुम्ही सांगितलं राजेश पाटलांनी चांगलं काम केलं, तर मीही म्हणतो राजेश पाटलांनी चांगलं काम केलं. आमचा आरोप हा शेखर सिंग आणि आत्ताचे सत्ताधारी जे आहेत त्यांच्यावर आहे. आज आम्ही जे तुम्ही मला सांगितलं, तुम्ही भाजपमध्ये होता, मी भाजपचा नगरसेवक होतो, राजभाऊलाही माहिती आहे माझी कामाची पद्धत. मी तर म्हणाल, जे आत्ता नेत्यांनी सांगितलं, तुम्ही EDची चौकशी लावा, CID लावा, CBI लावा, मी म्हणत फक्त एका कामाची नका लावू, गेल्या 5 वर्षातल्या कामाची लावा. कुणाकुणाची कामं आहेत, कशी कामं आहेत, कशी कामं केली गेली, याचा आवाज मी सत्तेत असतानाही उठवला आहे. म्हणून मला कायम डावललं गेलेलं आहे भाजपमध्ये असताना. त्याचा एक अतिरेक झाला म्हणून मी माझा पदाचा राजीनामा दिला सत्तेत असताना. म्हणजे हा तुम्ही इतिहास पाहिला तर पहिला नगरसेवक असेल जो सत्तेत असताना राजीनामा दिला आहे. मी भाजपमध्ये ज्या विचाराने गेलतो, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तर इथं उलटं होतं काम. आता हा प्लॅटफॉर्म नाही आहे, आता विषय आपला TDRचा झाला आहे. जेव्हा येईल आमचे इलेक्शन तेव्हा मी बोलेल कोणी कोणी काय काय केलेलं आहे. जसं यांनी सांगितलं स्लमचा विषय, आता ज्या स्लम डेव्हलपला घेतल्या जातात ते कोणाचे आहेत, कोण आहे त्याच्यामध्ये, याचा अभ्यास केला पाहिजे आपण लोकांनी. हा TDR फक्त नावाचा आता दिसतोय तुम्हाला, 1,500-2,000 कोटीचा घोटाळा झाला, पण ह्याच्यापेक्षा जास्त घोटाळा या 5 वर्षामध्ये झालेला आहे. लहान लहान कामांमध्ये झालेला आहे. खूप असे घोटाळे झालेले आहेत महापालिकेमध्ये. म्हणून माझी विनंती असेल भाजपला असेल किंवा राजभाऊला असेल त्यांच्या माध्यमातून, आमचे काय कोणाचे बांधाला बांध नाही, आमची दुश्मनी नाही. आमची लढाई फक्त लोकांचे कर रोखी पैसे वाचवण्यासाठी. एकीकडे तुम्ही आमच्या माता भगिनींचे 50% सवलत होते टॅक्समध्ये नेते, ती कमी केली, ती 30% आणली. ज्या माझ्या विधवा महिला होत्या त्यांची 20%हून 5% आणली. YCMला पैसे चालू केले. म्हणजे तुम्हाला ह्या दर पण वाढवले, वायशिमचे दर. तुम्ही आमच्या कर खात्या लोकांचे पैसे लुटताय, हा माझा थेट आरोप असेल. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणार. प्रशासनाने ज्या चुका केल्यात 5 वर्षांमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो लोकांपुढे घेऊन जाणार. दुर्गेजी, लोकसभा, विधानसभा, पालिका सगळ्या निवडणुका पुढ्यात आहे. असं असताना तुमच्या पक्षावरती थेटपणे या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ह्याच भ्रष्टाचाराचे आरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवरती मागच्या त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये केल्या गेले आणि तुमच्या पक्षाला सत्ता दिल्या गेली. आज पूर्णपणे तुम्ही पिंपरी महानगरपालिकेत सत्तेत आहात, राज्यात सत्तेत आहात, केंद्रात सत्तेत आहात. ह्या आगामी येणाऱ्या निवडणुका ह्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरती तुम्हाला डोकेदुखी ठरणार आहेत. मारुती भापकर आणि तुषार भाऊने जे काही ठिकाणी तुमच्यावरती आरोप केले त्याचा तुम्ही काय खुलासा करा? नाही बघा, आता जे पक्ष सत्तेत असतात, आता आमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत होती, आता सगळे प्रशासन लागलेलं आहे.
त्या माध्यमातून जो पक्ष सत्तेत असतो त्यांच्यावर आरोप केलेच जातात, कारण त्यांनाच दोषी धरलं जातं. परंतु मला असं म्हणायचं की आमचे मित्र मारुती बापकर असतील, तुषार शेठ असतील, यांनी ज्या पद्धतीनं न खाऊंगा ना खाणे दूंगा हे नरेंद्र मोदींचं वाक्य वापरून त्यासारखंच काम झालं पाहिजे अशी जी अपेक्षा व्यक्त केली, तर याच पद्धतीनं म्हणजे मला सांगायचं आहे असं की बिल्डिंग जर का साफ करायची असेल ना, तर ती काय खालून वरती अशी साफ केली जात नाही, झाडून वरतूनच ती झाडं आणावं लागते, स्वच्छ करावं लागते. पण त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता अख्ख्या आभाळालाच भोकं पडलेली आहेत आणि ती शिवायला उशीर लागतोय का, तर लागतोय 100%. परंतु त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्णपणे तसंच काम करतं आहे आणि प्रत्येक ठिकाणचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे यासाठीच्या यंत्रणा ह्या राबवल्या जातात. उशीर होतोय का, तर होतोय. ते खालीपर्यंत यायला थोडा वेळ लागेल का, लागेल. मीही तुषार शेठ आणि मारुती बापकर यांच्या मताशी सहमती की सगळा स्वच्छ कारभार झाला पाहिजे. नागरिकांचे पैसे हे त्याचा विनियोग हा नागरिकांच्या सेवेसाठीच झाला पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. आणि ज्या वेळेस काम करायला सत्ता ज्यांची येते त्यावेळेस काम करत असतात, त्यावेळेस कामं होत असतात आणि काही वेळेस त्याच्यात झालेला जर काही अफरातफर असेल तर विरोधी पक्ष ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. ते विरोधी पक्षाचं काम असतं. त्याप्रमाणे आमचे तुषार भाऊ भाजपमध्ये असताना सुद्धा ते काम करत होते, तर त्यांना न पटल्यामुळं ते गेले. आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की भारतीय जनता पार्टीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असेल, राज्यात असेल किंवा केंद्रात असेल, सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकारची चांगली कामं केलेली आहेत आणि त्याचंच प्रतीक म्हणून पुन्हा पुन्हा कितीही विरोध झाला आणि कितीही काही केलं तरी लोक भारतीय जनता पार्टीलाच निवडून देतात, नरेंद्र मोदी साहेबांवरच विश्वास ठेवतात. त्याचं कारण हेच आहे की लोकांनाही माहिती आहे की हे कुठंतरी चांगलेपणा जो आहे तो हळूहळू खाली येतोय आणि तो एकदा परिपूर्णरित्या सगळीकडे पसरला तर ह्या सगळ्या गोष्टींना आपोआप आळा बसणार आहे असं माझं म्हणणं. चेतनजी, दोर्गे साहेबांनी या ठिकाणी जे काही आरोप होत आहेत ते सगळे आरोप त्यांनी मान्यही केलेले आहे, परंतु ही सिस्टम बदला थोडासा वेळ लागेल. राज्यात जे काय आता देशभरामध्ये जे काही 5 ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे. निवडणुकांच्या तोंडावरती आरोप होतात, प्रत्यारोप होतात, सत्तेत असतात त्यांच्यावरती आरोप केले जातात. ज्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर किंवा तुषार भाऊंनी आरोप केले भारतीय जनता पार्टीवरती, आपले आरोप काय असतील, TDR घोटाळ्यामध्ये कशा प्रकारची चौकशी झाली पाहिजे यापुढे तुमची भूमिका काय असेल? एक महत्त्वाचं लक्षात द्या, आपण तिन्ही जणांचं आपण ऐकलं, भारतीय जनता पार्टी किती दुटप्पी भूमिका घेते ह्याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागच्या शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत ज्यावेळेस होती त्यांची CAG मार्फत मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट झालं, बरोबर आहे. त्याला राज्य सरकारने त्यांनी जो अहवाल सादर केला त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश आता त्यांच्यावर दिलेले आहेत. आपल्या इथं भारतीय जनता पार्टीचे स्थायी समितीचे अध्यक्ष ECBच्या मार्फत रंगे हात पकडले जातात, तेव्हा ही कारवाई कुठे केली जाते? 2017 अख्ख्या पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे की कशा टक्केवारीचं राजकारण 2017 नंतर आधी पण होतं. मी म्हणत नाही आधीच्या पूर्वीच्या राजकीय पक्षांनी ती काय केलेलं नाही. जे काही टक्केवारीचं राजकारण पहिलं होतं त्याच्या प्रमाणात वाढ झाली का नाही झाली? जर तुमचा स्थायी समितीचा अध्यक्ष रंगे हात पकडला जातो, ती गोष्ट नंतर 1-2 महिन्यानंतर ती कशी दाबली जाते, कोण दाबतं, बरोबर का नाही? हा, आता त्याच्यात हे एक पहिलं उदाहरण आहे. दुसरी महत्वाचं, आता 2 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल धारावीमध्ये याच TDRच्या संदर्भात किती मोठी पदयात्रा त्या ठिकाणी निघाली, तिथं पण तोच विषय. ह्या सगळ्या ह्याचं पार्श्वभूमी तुम्ही जर हे बघितलं ना, मला जर मी रूट कॉज आपण ज्याला म्हणतो, तुम्ही जर बघितलं नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचं विकासाचं काम तर करतच नाही, हा एक गैरसमज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कुठेतरी झालेला आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे, नरेंद्र मोदी यांना देशाच्या हिताचं काही पडलेलं नाही. त्यांचे मोजके उद्योगपती आहेत, फक्त त्यांच्यासाठीच ते काम करतात. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं, मागच्या 4-5 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने जवळपास 11.5 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ
नरेंद्र मोदी सरकारने केलेली. जे काही योजना निघत आहेत ते कुणाच्या हिताच्या होत आहेत? ह्या सगळ्या उद्योगपतींच्याच हिताच्या होत आहेत. धारावीचं जे झोपडपट्टीचं पुनर्वसनाचा विषय तो कुणाला दिलेला आहे? अडाणीला दिलेला आहे, बरोबर आहे का नाही? हे सगळे जे प्रकरण घडत आहेत, वरतून अडाणी येतोय, तो पैसे पुरवतोय, ह्यांना निवडणुका जेव्हा येतात ह्यांना कुठल्याही प्रकारच्या पैशाची कमतरता अजिबात, म्हणजे स्थानिकच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला सुद्धा कुठल्याही उमेदवाराला अजिबात पैशाची कमतरता भासत नाही, ह्याची काळजी हे उद्योगपती घेतात. म्हणून नरेंद्र मोदीजी, मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो की नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचं विकासाचं काम कुठल्याही प्रकारचं करत नाही, फक्त सूडबुद्धीने विरोधकांना दाबण्याचं, त्यांच्यावर ईडी सीबीआय मार्फत कारवाई करण्याचं. आणि कालचं एक शेवटचं बोलता बोलता सांगतो, कालच स्वातंत्र्य नंतरच्या इतिहासामध्ये विरोधी लोकसभे आणि राज्यसभेमधले एवढे खासदार निलंबनाचं पहिल्यांदा हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. म्हणून याच्यातून समोर सरळ सरळ येते की विरोधकांना दाबण्याचं काम हा नरेंद्र मोदीजींचं सरकार करते, कुठल्या प्रकारचं विकासाचं काम अजिबात करत नाही. बापकरजी, मुद्दा चाललाय TDRचा, आपण पोहोचलो देशाच्या राजकारणापर्यंत. कारण सुरुवात राज्य गल्लीची सुरुवात दिल्लीपर्यंत नेहमी होते, त्यामध्ये काही दुमत नाहीये. TDR घोटाळा जो काही महानगरपालिकेमध्ये झालेला आहे, माझा मुद्दा परत मला तोच होता की यामध्ये जे राजकीय काही लोकांचे वरदहस्त आहे किंवा पालिकेचे काही प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहेत, हा एकंदरीत जो काही TDR घोटाळा झालेले आहेत याच्यामध्ये आता हिवाळ्या दृष्टीने काही शेवटचे दिवस आपले शिल्लक आहेत. नागपूरला जे काही हिवाळ्या दिवशी सुरू आहेत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तसेच ह्या दोन लोकांनी, बाकीच्यांनी पक्षाच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतल्या. तुमची पुढची भूमिका काय असेल? लोकांमध्ये जी जनजागृती होण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, याच्यामध्ये हा घोटाळा झाला, याच्यावरती विधिमंडळामध्ये आवाज उठवला गेला आहे, पक्षाच्या माध्यमातून प्रेस झालेली आहे, तुमच्यासारखे मीडिया माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती जाते. आणि ही सगळी माहिती जात असताना भाजपाचे जे प्रवक्ते आहेत, आमचे मित्र सांगतात की आम्ही जिंकतोय, आम्ही जिंकतोय, आम्ही जिंकतोय. हा जो त्यांचा दावा आहे की आम्ही जिंकतोय, हा हे जिंकतोय, हे जे काय आहे की आम्ही करतोय ते योग्यच करतोय, हे सगळं करून जनता आम्हाला पाठिंबा देते, तर असं त्यांचं एक मत आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे की ते 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. लोकसभेला 2017ला ते 14ला निवडून आल्यानंतर 2019ला ते पुन्हा आले. पण त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत की 2019ला अचानक पुलवामासारखा मुद्दा उपस्थित झाला. आता त्या पुलवामाच्या पाठीमागे त्या ठिकाणचे राज्यपाल सरळ सांगतात की काय त्याच्या मागची अगदी अघोरी कृत्य त्या ठिकाणी झालं. आणि त्यामध्ये शहीदांचे जे काही त्या जवानांच्या संदर्भात जी काही गव्हर्नमेंट म्हणून, सरकार म्हणून जी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती ती घेतली न मुळं प्राणाला मुकले आपले जवान, 40-50 काय असतील ते. आणि मग त्यांच्या त्या डेड बॉडीज ठेवणे आणि ते सगळं प्रसारण करणे आणि त्यातनं देश भावनिक करणं आणि पुन्हा एकदा देशाने तिथं मतदान करणे, हा मुद्दा झाला. आता राम मंदिर आले, आता रथ चालू झाले. मी राम मंदिराच्या लढ्यातला माणूस आहे. प्रभू रामचंद्रांचं जे काही हा लढा झाला त्याच्यामध्ये आम्ही होतो. मात्र त्याचा तो मुद्दा राजकीय कारणाकरता किती वापरायचा? रथ फिरवायचे, कलश फिरवायचे, महिलांना बोलवायचं आणि मग त्या पद्धतीने प्रसार आणि प्रचार करायचा आणि मग रामाच्या नावाने पुन्हा एकदा मतदान मागायचं. तर हे जी काय भावनिक मुद्द्यांची किनार देण्याची पद्धत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या तत्सम संघटना वापरतात. प्लस त्याला फोडणी असते अदानी अंबानीच्या पैशाची, यंत्रणा जबरदस्त राबवायची आणि मग त्यातून लोकांना भावनिकतेचे हे करून ते यश प्राप्त होतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मूळ मुद्दे विसरायचे अगदी जाणीवपूर्वक. माध्यमांचं काय झालंय परदेश साहेब, कुठलं तुमच्यासारखे छोटे चॅनल सोडा, पण मोठे चॅनल आज कोणाच्या ताब्यामध्ये आहेत? प्रामाणिक पत्रकारिता करणारे जे काही पत्रकार होते, मी त्यांची नावं घेऊन सांगू शकतो, सगळ्यांना काढून टाकलं. जे सरकारच्या विरोधात, मोदींच्या विरोधात जे वक्तव्य करत होते, बोलत होते, विषय मांडत होते, अशा चर्चा घडवत होते, त्यांना काढून टाकलं त्यांनी. तर हा माझं म्हणण्याचा उद्देश काय की एकंदरीत मोदी सरकारचं भारत सरकार म्हणून नाव कुठंच घेतलं जात नाही, मोदी सरकार म्हटलं जाते. आणि त्यांची जी दिशा आहे ती लोकशाहीच्या आणि संविधानाच्या दृष्टीने अत्यंत उलट्या दिशेने पाऊल त्यांचे पडत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही अनेक तक्रारी राजाभाऊ केल्या
केंद्रीय पातळीवर ईडीकडे केल्या, CBIकडे केल्या. आमची अपेक्षा होती की आमच्या तक्रारीची पण दखल घेतली जाईल. त्याची ईडीची चौकशी, मी 2-3 प्रकरणं केंद्रीय पातळीवरच्या लोकांची केलेली आहे. मी उदाहरणच सांगतो तुम्हाला. केंद्रीय मंत्री जे आहेत नरेंद्र सिंग तोमर, जे कृषी मंत्री होते, आत्ता ते मध्य प्रदेशमधनं निवडणूक लढली. राजाभाऊ, ते केंद्रीय मंत्रीचे असताना त्यांना विधिमंडळाची निवडणूक लढवायला लागली आणि आत्ता ते MP ते अध्यक्ष त्यांना निवडतात. त्यांचं प्रकरण असं आहे परदेशी की त्यांच्या मुलांच्या माध्यमातून कॅनडामध्ये पहिल्यांदा 200 कोटीची आणि नंतर 800 कोटीची जमीन त्यांनी घेतली. आणि काय व्यवसाय त्यांचा? गांजाची शेती करणे. आणि त्याच्यात त्यांचा सहभाग. आम्ही त्याची तक्रार मोदींकडनं राजाभाऊ दिली की हे असा प्रकार केला आहे तुमच्या ह्या मंत्र्यांनी. ते आता त्यांना विधिमंडळाची निवडणूक लागली. कृषी मंत्र्यावरनं आत्ता 4-8 दिवसापूर्वी त्यांना काढले त्याच्यावरनं, त्यांना आत्ता विधिमंडळाचे अध्यक्ष करतायत. तर सगळं स्वच्छ वरून झिरपत येतं आहे असं काय नाही. वर बी तसलंच चाललं आहे, खाली बी तसंच चाललेलं आहे. हे उदाहरणासहित मी तुम्हाला, हे काय मी ढगात बांध सोडत नाही, याचे पुरावे आहेत, याचे सगळ्या वस्तुनिष्ठ हे आहेत. आणि याची आम्ही CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. मात्र त्याच्यावर एक ओळीचं उत्तर प्रदेश साहेब आलेलं नाही आम्हाला. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं राजाभाऊ जे काय बोलतायत की हे वरून झिरपत येतं आहे, स्वच्छ कारभार आणि मोदींचा चेहरा एकदम स्वच्छ आणि क्लीन, भ्रष्टाचार विरुद्ध भय आणि भ्रष्टाचार मुक्त आणि सगळं ते झिरपत खाली यायला लागलेत म्हणून आम्ही जिंकतोय, हे सपशेल खोटं आहे. मी आत्ता उदाहरण तोमरांचं सांगितलं. हे असे सगळं वरसुद्धा प्रकार चाललेत. अनेक प्रकरणं आहेत वरचे सुद्धा. दिल्लीचे, राज्याचे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजाभाऊ 22 मंत्र्यांवरती गंभीर आरोप होते. त्यांच्या फायली आहेत सगळे झाले. त्यांच्याकडे गेलेले आता हे नारायण राणे, जेवढ्यांनी त्यांच्याकडे गेले त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांच्या सगळ्या चौकशा बंद झाल्या. अगदी एकनाथ शिंदेपासून सगळे, एकनाथ शिंदेचे PA तुषार भाऊ जोशी नावाचे, त्यांच्या ईडीची नोटीस गेली त्यांना. बाकीचे त्यांच्या बाजूबाजूला गुवाहाटीला गेलेले बहुतांशी त्यातले सगळे आहेत. सगळ्या चौकशा बंद झाल्या. राजाभाऊ, छगन भुजबळांची ईडी बोलती फाईलच हरवली. आता ऐका ना, ही लिस्ट लई मोठी. माझं म्हणणं काय, TDRचं हे जे प्रकरण आहे हे भ्रष्टाचाराचंच आहे. आणि भाजपाचे प्रवक्ते जे सांगतायत की आमची भावना ही आहे ना, असं चाललंय, झिरपत येतंय, माझं म्हणणं तसं नाही आहे. हे असंच आहे. पाठीशी घातलं जाते, संरक्षण केलं जाते, होत नाही चौकशी, कारवाई होत नाही. मी उदाहरणासहित सांगितलं. त्याचे काय पुरावे, मी आता एक सुद्धा मुद्दा असा पुरावे आम्ही बोललेलो नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. ज्या पद्धतीने भापकर साहेबांनी या ठिकाणी आरोप केलेले आहेत की हे होत राहतं, हे सुरूच आहे. तुमचं म्हणणं असं होतं की हा फक्त 1,500 कोटीचा भ्रष्टाचार नाही, तर याचा आकडा वाढू शकतो, हा 2,500 कोटीपर्यंत जाऊ शकतो. तुम्ही सत्तेमधले नगरसेवक होता, आज तुम्ही ह्या संपूर्ण प्रकारचं कशा पद्धतीने सखोल जे आहे ते जनतेपर्यंत मांडणार आहात? आज मी आयुक्तांना आपल्या आवाज माध्यमातून सांगू इच्छितो, जे अख्ख्या शहरांनी किंवा विधिमंडळामध्ये तुमचे ऑब्जेक्शन घेतले, हा TDR देऊ नका, एवढं होऊन सुद्धा आयुक्त एवढा गेंद्याच्या कातडाचा आहे, त्याने 160 कोटीचा TDR आता युटिलाइजसाठी आणलेला आहे. म्हणजे एवढा विषय चालून पण हे जे 3 आमदार आपल्या शहरामध्ये आहेत हे का थांबवत नाही किंवा हे खासदार का ते आदेश देत नाही, तुम्ही एक सुद्धा युटिलाइज करू नका TDR म्हणून. आज 160 कोटीच्या फायली पुन्हा महापालिकेमध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे आयुक्ताला कोणाची भीती नाही आहे, कारण त्याच्या मागं हे भाजपचं आणि सेना दादा यांची सत्ता त्यांच्या मागे आहे, त्यांचा पाठिंबा त्याच्यामध्ये आहे. जे अजित पवार म्हणत होते मला चुकीचं काम चालत नाही, ते आज पालकमंत्री असताना का शांत आहेत, त्यांना पण भाजपने दाबले का? आज तुम्ही पाहिलं असेल, अजितदादा जेव्हापासून सत्तेत गेले तेव्हापासून कुठल्याही विषयामध्ये ते हात घालत नाही किंवा कुठलीही ॲक्शन ते घेत नाही. आमचा थेट आरोप आहे ह्याच्यामध्ये भाजपने, शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांना त्यांच्या दबावाखाली ठेवलेला आहे. त्यांना कुठल्याही कामाची मुभा नाही आहे. त्यांना मुभा असेल तर अजित पवारांनी ह्या TDRची चौकशी लावली अशी माझी त्यांना विनंती असेल. जर त्यांनी चौकशी नाही लावली तर येणाऱ्या काही दिवसात न्यायालयीन लढाई आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढली जाईल, हे आज आपल्याला सांगू इच्छितो. आणि जाता आता एवढं सांगत राजाभाऊंनी मान्य केलं त्याबद्दल राजाभाऊचं मनापासून धन्यवाद व आभार मानेल. वरपासनं त्यांचा बदल चाललेला आहे. वरपासनं बदल चालला म्हणजे बाकीच्या पक्षातली लोक तिथे पक्षात घेत आहेत. म्हणजे बाकीच्या पक्ष एवढ्या दिवस तुम्ही जो भ्रष्टाचाराचा आरोप केला
तो सिद्ध होत नाहीये. ही लोक चांगली होती म्हणून तुम्ही लोकांना पक्षात घेताय आणि तुमचा पक्ष ताकदवान बनवताय, असा माझा थेट आरोप असेल की जे जुने भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते एकदम चुकीचे आणि साफ खोटे होते, हे यातनं सिद्ध होतं. दुर्गेजी, तुमच्या पक्षामध्ये कोणती निरमा पावडर आहे ते जनतेलाही माहिती की तुम्हाला माहित असेल. अनेक वेळा तुमच्या पक्षाने ज्या ज्या लोकांवरती आरोप केले त्या त्या लोकांना तुम्ही तुमच्या शेजारी, तुमच्या मांडीवर, तुमच्या पक्षात घेतलं आणि सगळे आरोप त्यांचे धुतल्या गेले. ज्या पद्धतीने बापकर साहेबांनी मांडले, ज्या पद्धतीने तुषारजींनी मांडले, तुम्ही सांगताय की नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने आबळामध्ये तुमचे सगळे वेगवेगळे खड्डे किंवा होल झाले ते बुजवण्याचं काम करतायत. पण अर्थात आता निवडणुका तोंडावरती आहे, हे सगळे डागडुजी कधीपर्यंत होईल आणि जनता मोकळा श्वास कधी घेईल या भ्रष्टाचाराच्या सगळ्या गोष्टीतून? कसं आहे साहेब, मारुती बापकर त्यांची बाजू मांडतात, ते पहिल्यापासून त्यांचं काम करतात, म्हणजे त्यांना जे काही जनतेसाठी लढायचे त्यासाठी ते काम करत राहतात. आणि आमचे मित्र चेतन बेंद्रे ह्यांनीसुद्धा म्हटलं की नरेंद्र मोदी साहेब देशहिताचं कुठलंच काम करत नाही. आता ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं झालं. आता त्यांच्या म्हणण्याला काय आपण हे बोलण्यात काय अर्थ नाही. मला सांगा साहेब, जर असं असतं तर पुन्हा पुन्हा लोकांनी मोदी साहेबांना सत्ता दिली असती का? आता मला सांगा साहेब, 370 कलम हे हटवणं हे काय जोक आहे का? किती मोठा विषय येतो, तो विषय केला आहे. राम मंदिराचं आत्ता त्यांनी हे काढलं, तर राम मंदिर चालूच आहे ना, ते काम संत वगैरे सगळं ते सगळ्या यंत्रणा काम करत आहेत आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून खालपर्यंत लोकांना त्याचं अक्षता येत आहेत. बरं, निमंत्रण आलं म्हणून काय ह्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे? सर्वसामान्य लोकांना जर का राम मंदिराच्या आता ते स्थापना होणार आहे त्याचं जर निमंत्रण येत असेल तर या सगळ्यांना त्याचं वाईट वाटायचं कारणच काय? प्रभू रामचंद्राला आपण मानतो ना, मग खालच्या घटकापर्यंत त्याच्या अक्षतारूपी तांदूळ जर का पोहोचत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. बापकरांचा मुद्दा असा आहे की तुम्ही हे इव्हेंट करून नाही, ठीक आहे, तुम्ही याला इव्हेंट, एक मिनिट साहेब, संपादक साहेब, तुम्ही याला इव्हेंट म्हणता, आम्ही याला लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवणं, लोकांची भावना आहे प्रभू श्री रामचंद्रांबाबतीत. आणि तुम्ही मला सांगा, त्या दिवशी जवळजवळ 5 कोटी लोक तिथं जाणार आहेत का? ती काय आम्ही घेऊन चाललो आहे का? हो, स्वयंस्फूर्तीने लोक तिथं चाललेली आहे. तुम्ही हे पण मान्य करा ना. आणि तुम्हाला मग तो इव्हेंट वाटतो. आता जर का समजा राम मंदिराच्या स्थापनेला तिथं 5-6 कोटी लोक जमले तर तो आपोआप इव्हेंट होतोच ना. तो काय आमचा विषय नाही. आक्षेप नाही. आम्हाला 370 कलम असेल, पुलवामा असेल, या घटना तुम्ही घडवून आणतात. आता 370 कलम काय घडवून आणलं का? 370 राम मंदिराचा जे विषय ना राजा भाऊ, तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा विषय मार्गी लागलेला आहे. तुमचा त्याच्यामध्ये रोल आहे, मर्यादित रोल आहे. तुम्ही जे ठेकेदारी घेताय, आम्हीच करतोय, आम्ही कुठं म्हणतोय? आक्षेप आहे. तुम्ही म्हणताय, ऐका ना, राम हा सगळ्यांचा आहे. आम्ही म्हणतच नाही, 140 कोटी जनता जी आहे ना, त्या सगळ्यांचा राम आहे. रामाव सगळ्यांची आम्ही म्हणत नाही, भाजपा किंवा विरोधकच सगळे म्हणतात, आम्ही अजिबात म्हणत नाही. त्यामुळे रामाचा विषय करून मला सांगा, नरेंद्र मोदी साहेबांनी वापर करणं पण कधी असं मला सांगा की राम मंदिर आम्ही केलं म्हटले का? ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना, ऐकून घ्या, माझं काय म्हणणं आहे की हे बघा, हे विरोधकच या बाबतीचा उहापोह करतात, तेच ओरडतात, तेच प्रसिद्धी करतात. एक मिनिट थांबा. आता राहिली गोष्ट काम करत नाही. आता मला सांगा, 5 लाखाचा विमा हा आत्तापर्यंत कित्येक लोकांनी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केली. मग तो सर्वसामान्य जनतेसाठी नाही का? आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीने काय काम केलं त्यावरती आपण घेणार आहे. तुषारजी आरोप केलेले, मी त्याच्यावरच येतो ना, 2 मिनिटं. 1000 कोटीचा TDR मी त्याच्यावरच येतो. मी त्याच्यावरच येतो. आता मला सांगा, त्याच्यावरच येतोय ना मी. 80 कोटी जनतेला फ्रीमध्ये रेशन आज 3रं वर्ष चालू आहे, देतोय नरेंद्र मोदी सरकार. हे काय मिळत नाही का? आता मला सांगा, त्या 1 मिनिट ऐका ना, ते सर्वसामान्य हातगाडीवाल्यांना यांना 10,000, 20,000, 50,000 एका दिवसात कर्ज मंजूर होते. असे कित्येक कोट्यवधी लोकांनी ते कर्ज घेतलं. आत्ता मी तुम्हाला सांगतो की आत्ता 12 बलुतेदारांसाठी कर्ज योजना आणली. 1 लाखाचे कर्ज, ऐका ना, 1 लाखाचं कर्ज हे सगळ्यांना सँक्शन व्हायला लागले.
आज मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठीच दिल्या जात आहेत. आता मला सांगा हे ठीक आहे ना, मी आता यांनी आरोप केले म्हणून मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. यांनी ह्या गोष्टीचे आरोप केले होते म्हणून मला ते सांगणं गरजेचं आहे. अहो हे करतायत म्हणून आहे ना, म्हणून लोक मतं देत आहेत. सर्वसामान्य लोकांसाठीच मोदी काम करतायत. जे आजपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी कुणीच केलं नाही ते मोदी साहेब करतायत आणि म्हणून जनता भरभरून मतदान करतो लोकांना. आता राहिला तुमचा इथला प्रश्न, TDRचा प्रश्न. आता ह्या TDRचा घोटाळा झालाय का? मी सांगतो ना साहेब, TDRचा घोटाळा झालाय का? आमदार का बोलत नाही? मी काय म्हणतोय साहेब ऐका ना, आता आमदारांच्या वतीनंच मी बोलतोय ना, इथं त्यांनीच पाठवलंय मला, मी त्यांचाच प्रवक्ता आहे. आता मला सांगा, जर का पक्षाचा पक्षाचाच प्रवक्ता, पक्षाचाच प्रवक्ता आहे, आमदार पक्षाचेच आमच्या ऐका ना, मग मी पक्षाचीच भूमिका मांडतोय. आता पक्षाचीच भूमिका सांगतोय तुम्हाला आणि पक्षाची भूमिका ही तुमचा 1,500 कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय ना, तो झालाय ना. मी म्हणतोय ना, दिसतोय ना, आम्ही कुठं ना करतोय त्याला. हा दिसतोय ना, इथं झालाय ना. जर तुम्ही एक मिनिट, जर तुम्ही हे सांगताय आता ह्या पद्धतीने मांडलाय, आता हे सिद्ध झालं, आम्ही त्याच करता आम्ही सुद्धा मागणी करणार आहे. किंवा जर का खरोखर याच्यात तथ्य असेल आणि हा भ्रष्टाचार झाला असेल तर याच्यामधले जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीची मागणी ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना असणार आहे. हे मी आल्या पहिल्यांदाच मांडले. तुषारजी, दुर्गेजी जे बोलले त्याच्यावरती एक प्रश्न चेतनजींना घेतो की दुर्गेजी देखील पिंपरी चिंचवड शहराचे एक नागरिक आहेत. केवळ भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नाही तर एक व्यक्ती म्हणून, एक मतदार म्हणून त्यांनी देखील हा घोटाळा जो झालेला आहे तो दुर्दैवी आहे. त्या घोटाळ्याची चौकशी ही मागणी केलेली आहे. याच्यावरती तुमचं मत काय? आणि हा झालेला जरी असला घोटाळा, हा घोटाळा झाला याचा अर्थ असं नाही ना हा भाजपनी करायला लावला, भाजपच्या नेत्यांनी सांगितला किंवा सरकारने सांगितला, असं कोणी सांगत नसतं. जिथली तिथली स्थानिक रचना ती करत असते, त्या रचनेवर आपण आक्षेप घेतो. 2 मिनिट. प्रथम तर आपलं अभिनंदन की आपण हा घोटाळा झालाय कबूल केलं, दिसतंय ना इथं आता. आणि दुसरं महत्वाचं ऑन पेपर दिसतंय ना ते. दुसरा महत्वाचा मुद्दा हे कुठलेही सामान्य नागरिक नसून हे भारतीय जनता पार्टीचे एक अधिकृत प्रवक्ते या ठिकाणी प्रमुख प्रवक्ते आहेत आणि कबुली देत आहेत. मी पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातल्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो की आपण जाहीररित्या ही कबुली केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची ज्या मागण्या आहेत जे आपण विसरतोय कदाचित, कारण भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची सरसकटी सवयच आहे. ज्यावेळेस ज्या मुद्द्याचं बोलणं होतं तेव्हा कुठं त्याला इमोशनल वळण देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी परत TDRच्या मुद्द्यावर हा विषय आणतो की ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेची चौकशी CAG मार्फत तुम्ही लावता, त्याच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा 2017 नंतर आजच्या 5 वर्षाच्या तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा महानगरपालिकेच्या अंतर्गतचा सुद्धा कारभार CAGच्या मार्फत त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. तिकडं मुंबईत कारवाई होऊ शकते तर पिंपरी चिंचवडला का नाही? दुसरं महत्वाचं गोष्ट, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अजून पण चुप्पी साधलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर, उद्या अधिवेशनाचा बहुतेक शेवटचा दिवस आहे, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी ह्याच्यावरती सखोल चौकशीचा आदेश SIT मार्फत करण्याची भूमिका त्यांनी घेणं गरजेचं आहे. ही दुसरी महत्वाची मागणी. तिसरं, स्थानिक जे आमदार आहेत जे या महत्वाच्या मुद्द्यावरती चुप्पी साधून आहेत त्यांना माझे हात जोडून नागरिकांच्या वतीने ही विनंती आहे, आता तरी तुम्ही तोंड उघडा आणि नागरिकांच्या प्रश्नावरती वाचा फोडा. ही तिसरी महत्वाची मागणी आमची. 1 मिनिट, बेंद्रे साहेबांनी ज्या मागण्या केल्या आहेत मला एकच सांगायचं आहे की दिसतं ज्या पद्धतीने आकडेवारी दाखवली जाते, ज्या पद्धतीने आकडेवारी पुढे येते ती जर का जशीच्या तशी खरी असेल, यांनी तर माहितीच्या अधिकारात ते मागवले, माहितीच्या अधिकारात खोटं तर काही मिळत नाही, मग याचा अर्थ आहे की ती आकडेवारी खरी. आणि जर का आकडेवारी तर तफावत दिसतीच आहे 100%, त्यामुळे घोटाळा झाला असं दिसतंय बरोबर. एक मिनिट थांबा. आणि जर का घोटाळा झाला असेल तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. दुसरं, यांनी जे सांगितलं की मुख्यमंत्री साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं त्यांनी की यांनी चुप्पी साधली. हे पहा, हे नेते जबाबदार नेते आहेत आणि यांचं काम आहे सगळं व्यवस्थितरित्या पाहिल्याशिवाय त्यांनी स्टेटमेंट करणं योग्य नाही. म्हणून जर का याच्यामध्ये जर का तथ्य त्यांना आढळलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास केला की त्यांचं स्टेटमेंट येईलच.
याच्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईलच. जे काही आहे त्याच्यात दोषी असतील. बघा, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि आपले हे मुख्यमंत्री साहेब हे कधीच कुणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब कधीच कुणाला पाठीशी घालत नाही. दुर्गेशजी, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आपल्या मुलाखतीच्या. खरं तर थंडीचा महिना सुरू आहे आणि TDR मुळे सगळं वातावरण गरम झालेलं आहे. ज्या पद्धतीने दुर्गेजी या ठिकाणी मांडलेले किंवा मुंबई महानगरपालिकेची मागच्या 25 वर्षाची तारखेची चौकशी होणार आहे, तुमची मागणी काय? नाही, हे राजू जे आहेत माझे मित्र आहेत ते चांगले, पण त्याचा जो त्यांचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ता नव्याने जे काही उपमुख्यमंत्री झालेत अजितदादा पवार, ज्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहेत, त्यांचा याच्याशी काडी मात्र सुतराम काही शक्यता नाही असं जे ते म्हणतायत, ह्या मताशी मी बिलकुल सहमत नाही. याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये PMRD असेल, महानगरपालिका असेल, MIDC असेल, हे जे काही निर्णय होत आहेत आत्ता, मी अगदी जबाबदारीने सांगतोय की MIDCच्या जागा विकण्याचा सपाटा लागलेला आहे. राजू, PMRDची अगदी भक्तिशक्तीची शिवजयंतीची अण्णाभाऊ साठेंची जयंती ती मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी विकलेली आहे. आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली, आम्ही अजितदादांना विनंती केली, आम्ही एकनाथ शिंदेला विनंती केली, देतो सांगितलं आणि नंतर निर्णय फिरवलेला आहे. महानगरपालिकेमध्ये TDRचा हजारो कोटीचा घोटाळा होतोय. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. या राज्यामध्ये सत्तेमध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा आहेत आणि इथला आयुक्त परस्पर हे करायला सत्तेवर पूर्णपणे कंट्रोल यांचा आहे. माननीय श्रीरंगाप्पा बारणे आणि महेशदादा आणि आमदार सगळे हे पालिका चालवत आहेत यांचे प्रतिनिधी म्हणून. जरी आत्ता 2 वर्ष प्रशासक असला तरी आयुक्त एकटा हा निर्णय घेऊच शकत नाही आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. ज्यावेळी अशा प्रकारचा 1000, 1500, 2000 कोटीचं ज्यावेळी असा गफला होतो किंवा अशा चुकीचं काम होतं, त्याचं वरपासून खालपर्यंत लागेबांधे असतात. सचिव लेवलचे लोक त्याच्यामध्ये सामील असतात, आयुक्त असतात आणि राज्यकर्ते सुद्धा असतात. त्यामुळे हे सगळे सामील आहेत. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि माझं असं मत आहे, चेतन, CAG आणि हे जरी केलं तरी हे फार्स करणार. निवृत्त न्यायाधीशाच्या आधिपत्याखाली चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष राजाभाऊ चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये दोषी असेल तर तो सुटला नाही पाहिजे आणि निर्दोष असेल तर त्याला काहीच झालं नाही पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी आहे. संधी देणार आहे. शेवटचा प्रश्न माझा तुषारजी ज्या पद्धतीने बापकरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की या संपूर्ण घोटाळ्यामध्ये केवळ पालिका प्रशासक जबाबदार नाही, तर या ठिकाणी जे खासदार लक्ष ठेवून आहेत पालिकेमध्ये, जे आमदार लक्ष ठेवून या पालिकेमध्ये, जे सत्तेमधले लोक आहेत ते देखील तेवढे जबाबदार आहे. तुमची प्रमुख मागणी काय? 100% जसं नेत्यांनी सांगितलं तसे आमदार, खासदार, तिथले स्थानिक जे सत्ताधारी आता राज्यकर्ते स्वतःला म्हणून घेत आहेत, त्यांचा याच्यामध्ये 100% सहभाग आहे. त्याच्यामध्ये कोणीही लपलेलं नाही, कोणीही काही नाही. प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे याच्यामध्ये कोण आहे. मलाही माहिती आहे याच्यामध्ये कोण कोण आहे, पण ते सिद्ध केल्याशिवाय मी कोणाची नावं घेऊ शकत नाही. आणि जेव्हा मी न्यायालयात जाईल तेव्हा मी माझे पुरावे तिथे सादर केले जाईल. जेव्हा न्यायालयाचा निकाल येईल त्या दिवशी मी नावासहित तुमच्या समोर आपल्या आवाजात पुन्हा मुलाखत घ्या, तेव्हा समजेल भाजपने किती भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये केलेला आहे. जे स्वतःला म्हणतात आम्ही लोकांची कामं करतोय, लोकांची कामं नसून फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कामं आहेत आणि भाजप आमदार स्वतः मालामाल झालेले आहेत. 5 वर्षातला तुम्ही लेखाजोखा पाहिला ना, 5 वर्षाची बॅलन्स शीट पाहिजे आमदारांची ना आत्ताची पाहिजे, ह्याच्यामधली तफावत तुमच्या लक्षात येईल, सामान्य लोकांच्या लक्षात येईल. प्रत्येक व्यक्तीची पहिली परिस्थिती आम्हाला पण माहिती होती ना, आत्ताची माहिती आहे. हे काय रातोरात काय मोठे झाले नाही, त्यांची व्यवस्था नाही. महापालिका यांनी भांडवल केलेलं आहे, त्या महापालिकेच्या जीवावर हे लोक मोठे झाले असं माझा थेट आरोप आहे. या शहरातील आमदार, खासदार यांनी महापालिका ही लुटलेली आहे, सामान्य लोकांचे खिशे कापलेले आहेत, त्यांच्या दरोडा घातलेला आहे आणि ही लोक त्या पैशावर मोठे झालेले आहेत. त्यांना लोकांची चिंता अजिबात नाही, लोकांची कामं इथे केली जात नाही. 2 वर्षामध्ये कुठल्या रोडला डांबर पडले ते दाखवा, कुठले नवीन 24/7ची लाईन आणली ती दाखवा. यांची फक्त महापालिकेची बिल्डिंग बांधायची 350 कोटी, हॉस्पिटल बांधायचं 400 कोटी, TDR 2,500 कोटी. ह्या कामांमध्ये आयुक्त आणि इथलं प्रशासन आणि इथले स्थानिक सत्ताधारी त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. माझं थेट आहे. चेतनजी, मी प्रवक्त्यांना नंतर पहिले तुमच्याकडे येतो. ज्या पद्धतीने या ठिकाणी तुषार वहिनी आरोप केलेले आहेत की सगळ्या सत्ताधारीच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, सगळे त्याच्यामध्ये त्याचे लागे बांधे आहेत,
ज्या पद्धतीने हे सत्ताधारी ही महानगरपालिका एटीएम म्हणून वापर करताय, तुमचं मत काय? महत्वाचं एक मागणी मागाशी मांडायची राहिली की आता ह्या TDRच्या प्रकरणी हे सगळे खुलासे RTच्या मार्फत सुद्धा आलेले विरोधी पक्ष नेत्यांनी भूमिका मांडलेली आहे. तात्काळ आयुक्तांनी ही भूमिका घेणं गरजेचं आहे. जो TDR विलास जावडेकर इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेडला जो TDR देण्यात आलाय तो इमिडिएट लगेच तो स्वरूपात तो रद्द करण्यात यावा. ही मागणी आम आदमी पार्टीची नाही, सर्वांचीच आहे, सर्वपक्षीय ही मागणी आहे. त्यांनी तो त्वरित रद्द करावा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मागच्या अनेक वर्षांपासून ज्या प्रकारे TDR देण्यात आलेली आहे ती प्रक्रिया कुठेतरी त्याच्यात बदल होणं गरजेचं आहे. तुम्ही जर इतर सगळ्या गोष्टींसाठी निवेदिता मागता, टेंडर हे करता, त्या प्रकारे सुद्धा TDRची प्रक्रिया राबवली पाहिजे, ही महत्वाची मागणी आहे. आणि येस, मी तुषार कामडेंची मताची सहमत आहे आणि त्यामुळेच आम आदमी पार्टीची मागणी आहे की CAGच्या मार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ऑडिट झालं पाहिजे. प्रवक्ते दुर्गेजी, शेवट तुमच्याकडे येतोय. ज्या पद्धतीने तुषार कामटेंनी या ठिकाणी आरोप केलेले की तुमच्या या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांचे जर का मागचे 2 वर्षाचे 5 वर्षाचे बॅलन्स शीट जर पाहिले तर कशा पद्धतीने आकडे फुगलेले आहेत, कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, जर का वेळेस थांबलं नाही किंवा याच्यामध्ये कोण कोण दोषी आहे त्या संदर्भात ते न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचारात असणाऱ्या लोकांची नावं ते उघड करणार आहेत. आपली भूमिका काय? तर मारुती बापकरांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, हे सगळे दोषी आहेत म्हणून असं ॲक्च्युली थोडीशी समजदारी तुषार भाऊनी त्यात दाखवली की मी कोणाचंही नाव घेणार नाही. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत नाव घेणार काय अर्थ नसतो. हेच माझ्या मित्रांना मला सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या लोकांची नावं अशा पद्धतीनं घेणं योग्य नाही. तुम्ही असं काय आपल्याला देवाने तोंड दिले म्हणून काही बोलण्यात काही अर्थ नाही. काही नाही, राज्यात सत्तेवरती आहे ते मुख्यमंत्री पदावर. एक मिनिट, मी मध्ये बोललो नाही, जबाबदारी. एक मिनिट थांबा, मी मध्ये नाही बोललो तुमच्या. तर मला ते तुषार भाऊचं त्या बाबतीत पटलं की बाबा ज्यावेळेस आरोप सिद्ध होतील त्यावेळेस मी नावं घेईन, आत्ता नावं घेण्यात काय तथ्य नाही. तर मला मारुती रावांना पण तीच विनंती करायची की आपण आहे का असतील तर 100% सगळ्यांना शिक्षा होऊ देत, आमचं ते म्हणणंच आहे. परंतु उगीच कुणाची नावं घेणं, त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्याचं, हे आपण आपल्यासारख्या अत्यंत अनुभवी कार्यकर्त्यांनी करू नये. दुसरं की तुषार भाऊंनी जे काही आमदार खासदार हे दोषी आहेत आणि आमदारांचं इन्कम बघा, आमदारांच्या प्रॉपर्ट्या बघा वगैरे वगैरे जे काय आरोप केले, अहो असं नाही. ठीक आहे ना, म्हणजे आमदार काम करतायत, आमदार या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ इथं आहे, त्यांच्या मतदारसंघात महापालिका आहे, नॅचरली त्यांची सगळ्यात जास्त जबाबदारी असते, सगळ्यात जास्त अपेक्षा त्यांच्याकडनं असते, म्हणून सारखे ते दिसतात, सगळं हे रोष त्यांच्यावर येतो. 5च वर्ष झाले भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि 5च वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे इथं आमदार दिसत आहेत आणि सगळ्या काही गोष्टी दिसतात. याच्या अगोदर 30-35 वर्ष तर सगळं राष्ट्रवादीच होतं ना. 30 वर्ष काय सगळं राष्ट्रवादीच होतं ना. आणि सगळं मग आम्ही असंच म्हणायचं का? एक मिनिट, मग आम्ही असंच म्हणायचं का की हे सगळं तुम्ही 30 वर्ष तेच करत आला म्हणून? असं नाही ना. आता माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला हेच सांगतोय की एक मिनिट आहे का की यांनी इन्कम सोर्स काढले, यांनी सगळ्या गोष्टी, असं नाहीये. हे सगळे पहिल्यापासूनच धनाढ्य आहेत. ते काय इथं येऊन धनाढ्य झाले असं आहे का? अजिबात नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ठीक आहे ना, तुम्हाला माहिती असेल, आम्हाला काय म्हणायचंय की असं नाही. सगळ्या दिव्याखाली अंधार असतो का? असतो. तुम्ही सगळे काम करता, महापालिकेत तुम्ही होते 5 वर्ष, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाने कुणी काय केलंय. आणि त्याच पद्धतीनं महापालिका चालवत असताना जे काही प्रमुख म्हणून असतात त्यांच्यावर आरोप होतात, परंतु त्याच्या आगेच तुम्ही इथं झालेली कामंसुद्धा पाहणं गरजेचं आहे. जे कधी राष्ट्रवादीला जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी या ठिकाणी करून दाखवलं. तुमचे रस्ते असतील, तुमच्या याचं भामा आस्केटचं पाणी असेल, ब्रिज असतील, सगळे शहर तुम्ही सीसीटीव्ही मुक्त करून टाकले. सगळ्या गोष्टी केल्या. पेट्रोल काय, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करून दाखवल्या. पेट्रोल काय आहे, गॅस काय आहे, डिझेल काय आहे. प्रेक्षक आपण सुज्ञ आहात, काय अवघड काय, जनता नागरिक हे सगळे सुज्ञ आहेत. शहरामध्ये सध्या जो गाजतोय तो TDRचा प्रश्न आहे. या TDRच्या प्रश्नावरती जो काही आजचं चर्चासत्र होतं, या चर्चेत जे काही सहभागी झाले त्यामध्ये मारुती बापकर यांनी थेट या ठिकाणचे खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, यासोबतचे दुसरे आमदार जगताप यांच्यावरती थेट आरोप केलेले की जे सत्तेमध्ये
त्यांनी देखील या मलाईचं त्या ठिकाणी ते वाटेकरू आहेत, कुठेतरी या भ्रष्टाचार त्यांचे हात भरभटले गेलेले आहेत असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केलेले आहेत. तर तुषारजी कामटे यांनी ही लढाई जर का ज्या पद्धतीने चौकशी लागली नाही तर थेट न्यायालयामध्ये ही लढाई लढल्या जाईल. यामध्ये जे जे सहभागी असतील त्यांची नावे उघडपणे घेतली जाईल. ज्या आमदारांच्या ज्या खासदारांच्या मागच्या 5 वर्षामध्ये बॅलन्स शीट ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करून फुगवले गेलेले आहेत, जे दिसत आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी उघड करण्याचं या ठिकाणी तुषार कामटेने सरळ सांगितलेले आहे. यासोबत आपचे या ठिकाणी शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी देखील या चर्चेत सहभाग घेऊन ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची चौकशी करण्यात आलेली त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मागच्या 5 वर्षाची चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी केली. प्रवक्ते राजू दुर्गे यांनी आपल्या पक्षाची बाजू अतिशय उत्तमपणे या ठिकाणी मांडत या ठिकाणी आपल्या पक्षाची बाजू थेटपणे मांडलेली आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1500 कोटीचा भ्रष्टाचार झालाय का? तो होय, तो झालेला आहे. त्याची चौकशी व्हावी, आकडेवारीनुसार त्याची चौकशी व्हावी, कोणालाही पाठीशी घातल्या जाऊ नये हे देखील त्यांनी मान्य केलेले आहे. इतर मुद्द्यांवरती त्यांनी मात्र त्यांच्या नेत्या असतील, त्यांचा पक्ष असेल याच्यावरती झालेले सगळे आरोप हे बिनबुडाचे आहेत. आमचा पक्ष काम करतोय, कार्य करतोय हे या ठिकाणी मानलेले आहे. प्रेक्षक तुम्ही सुज्ञ आहात. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालेला 1500 कोटीचा भ्रष्टाचार असेल, तुषारजींच्या म्हणण्यापर्यंत 2500 कोटीचा असेल. हा भ्रष्टाचार झालेला येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरणार का हे महत्वाचं असणार आहे. सर्व मान्यवर आपण वेळात काढून आपला आजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.